लक्षात घ्यायचं आहे, मागे जर चेंडू जर गेला, पडद्याच्या त्या बाजूने गेला तरच डिक्लेअरच्या स्वरूपात धावा असतील. पडद्याच्या या बाजूने जर चेंडू जर राहिला तर धावा या पळून पूर्ण करायच्या असतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. बॅटला लागून गेला तर 2 धावा, बाईच्या स्वरूपात गेला तर 1च धाव असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. सूरज खोपडकर आणि संजय खोपडकर हे 2 बंधू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. स्ट्राईक वरती सूरज, नॉन स्ट्राईक वरती संजय. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी विकेश. पहिला चेंडू वेगवान रित्या त्या हाताला गेलाय, मात्र पंचाने दर्शवलंय हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. वाईट बॉलने सुरुवात झालेली आहे. एक्स्ट्रा धावेने इथे सुरुवात झालेली आहे. धावफलकाला सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालेला आहे या एका धावेने. रिव्हर्स अडम केलाय. दुसऱ्या चेंडूवरती बघा रिव्हर्स अडम केलाय सूरज याने, मात्र चेंडूचा वेग एवढा होता की चेंडू बॅट येण्या अगोदर निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. संतोष वळवी जो विकेट किपर आपण पाहतोय सरळ त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला गेला. विकेटच्या मागे आपण पाहतोय अजय वसावला आणि मंगेश वळवी. तर स्क्वेअर पाहतो आपण डब्ल्यू वळवी आला. त्यानंतर शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतो योगेश वळवी. आणखीन एक वेगवान चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल होतोय. खूप चांगली सुरुवात इथे केलेल्या मित्रमणीन विकेश खरबड्याने. वेगवान चेंडू हाताळले जात आहेत. भन्नाट वेग बघा, वेगावरती स्वार झालाय विकेश खरपडे हा गोलंदाज. आणखीन एक डॉट बॉल इथे हाताला गेलाय. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू. पहिला चेंडू आपण जर बघितला तर वाईटच्या सुरुवात 1 धाव आली, मात्र त्यानंतर खूप चांगली कामगिरी. बघा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर वरती राहिला होता. दोन धावा इथे पळून पूर्ण केला जात आहे. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती. 3 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. पॉवर प्लेचं हे षटक मार्गस्थ आहे. चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सूरज आणि संजय हे 2 बंधू आपण पाहतोय. सध्या तरी स्ट्राईक वरती सूरज याला पाहतोय. आणखीन एक वेगवान चेंडू, आणखीन एक तेज तर्रार चेंडू त्या हाताला गेलाय. खूप चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते विकेश खरपडे याच्याकडून. 3 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढे साचून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. ओळखलं होतं, पावलांची हालचाल ओळखली होती गोलंदाज विकेश खरपडे याने. षटकाची समाप्ती झालाय. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 3. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. पहिलं षटक
इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या. दुसऱ्या षटकातला गोलंदाज संतोष परशुराम होळी. संतोष वल्वी आणि देखील निर्धाव चेंडूची सुरुवात केलेली आहे. खोपडकर बंधू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये थोडेसे स्ट्रगल करत असताना. पहिल्या षटकामध्ये सूरज तर दुसऱ्या षटकामध्ये संजय पहिला चेंडू निर्धाव खेळून काढतोय. बघा खोटपदा चेंडू इथे खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय. ते म्हणजे 5 या धावसंख्येवरती 5 रन्स 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. सकाळी सत्रामध्ये आपण बघितलं ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या 2 संघादरम्यान पहिला मॅच झाला होता. त्याच्यामध्ये अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा संघाने 2-2 विजय मिळवलेला आहे. खूप चांगली फलंदाजी केली ती म्हणजे समीर बोरकोडाने, ज्याने 15 चेंडूमध्ये 41 धावांची नाबाद केली गेली. आणि हा दुसरा मॅच आपण पाहतोय. दॅट्स अ एज अँड ड्रॉप. बघा बॅटचा एज लागलं होतं आणि विकेट किपर विकेश खरबडे याच्याकडून हा खेळ ड्रॉप झालाय. डॉट बॉल. धावफलक पाहतो आपण 5 धावा 5 रन्स. यावेळेस मात्र चेंडू जोर मध्ये ऑन साईडला फटका खेळला गेला. मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे खूप चांगला झेल पगळलाय. उत्तम धिंडा आहे तिकडे. आपण पाहतो की जो टॉस बॉक्सचा बॅनर आहे तो थोडासा आडोशाला होतो. म्हणजे तिकडे जे क्षेत्ररक्षक आहेत ते आम्हाला दिसत नाहीयेत. नक्कीच तो एरिया जर आपण बघितला तर चला नवीन बॅटर लगेच इन झाला मैदानाच्या आतमध्ये. जयेश वाघ. पाहूया जयेश वाघ कशा प्रकारे ते फलंदाजी करेल. सध्या 1 विकेट डाऊन झालेली आहे. जरकस मांडायचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. डॉट बॉल. या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी असेल आणि धावफलक जर आपण बघितलं तर फक्त 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस बघा मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक इकडे विकेश स्वतः पोचतोय आणि इकडे काय घडलंय काय बिघडलंय तर पंचांनी 3ऱ्या पंचांचा इशारा केलाय. चला आमचे 3रे पंच सज्ज आहेत. जे ऑफिशियल विकास वल्वी जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त पंच आहेत. नक्कीच समजायचे कॅमेरामॅन आपण पाहतो जयेश मांगेला आणि जयेश पाटील खूप चांगले कॅमेरा वर्क करतायत. तर डिसिजन पेंडिंग आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं विकेश खरबडेकडून. तर फलंदाज बाद आहे. विकेट डाऊन. नक्कीच श्रेय द्यावं लागेल तो म्हणजे विकेश खरपडे आला. कारण विकेट किपर होता आणि 30 सर्कलच्या बाहेर जाऊन हा चेंडू त्याने फील्ड केला आणि चांगला थ्रो देखील केला. संतोष देखील कौतुक करावं लागेल कारण तो स्ट्राईक एंडकडे आला. चेंडू त्याने चांगल्या प्रकारे गॅदर केला आणि लगेच यष्टांवरती देखील लावला. बॅट थोडीशी वरती राहिली. फलंदाज जयेश वाघ याची. आणि दुसरा फलंदाज हा बाद होऊन माघारी परतलेला आहे.
मात्र एक धाव आली दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. 6 धावा या धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो विकी येतो, विकी धुंडा. विकी याचा पहिला चेंडू आपण बघितला ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेला. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. अभय ऑन साईडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे मध्ये एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघा उत्तम आहे तिकडे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. आणि बघा उत्तम याची मॅच बघण्यासाठी, उत्तम याची बॅटिंग बघण्यासाठी त्यांचे मित्र अमन देखील इथे आलेले आहेत. बघा भरपूर मोठे फॅन आहेत अमन उत्तम याचे आणि त्यांचं आगमन झालंय. बघा ऑन साईडला काय फटका खेळलाय, ताकदवर शोध होता आणि या चेंडूला सरळ पाठवून दिलाय सीमारशीच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. झोन मध्ये हा चेंडू, स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय 6 धावांकरता. अभय आपण पाहतो, अभय आलाय आणि अभयाने गोलंदाजाला कुठल्या प्रकारे अभय दिलेला नाहीये. सरळ चेंडू त्याने पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. बघा सरळ बॅटने हा फटका देखील केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र खराब फिल्डिंग. उत्तम होता तिकडे, उत्तम येण्या अगोदर खूप चांगली क्षेत्ररक्षण केले, खूप चांगली फिल्डिंग केली, मात्र यावेळेस त्याच्याकडनं मिसफील्ड झाली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार त्यानंतर चौकार. धावफलक आता वेग पकडत असताना 18 धावसंख्येवरती. बघा आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या तर गोलंदाज विकी धुंडा यांनी. बघा मिस टायमिंग झालाय. हे बघा विकी स्वतःभोवती फिरलाय. ज्या प्रकारे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्या प्रकारे विकी देखील स्वतःभोवती फिरलाय, मात्र झेल त्या देखील पकडता आलेला नाहीये. बघा मंगेश वल्वी देखील होता तिकडे, मात्र मंगेश वल्वी देखील पोहोचू शकलेला नाहीये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 4. हा ड्रायव्हर ऑस्टमच्या बाहेर सोडून दिलाय अभयाने. वाईट चेंडूची नोंद. धावफलक 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा आणखीन एक खूप चांगला फटका इथे खेळला गेलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. 6 रन. अनदर बिग वन अभयच्या बॅट मधून. षटकार आलाय. चला चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. तर षटक संपले. तिसऱ्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. म्हणजे या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात गोलंदाज विकी धुंडा याने. महागडे षटक इथे पाहायला मिळालंय ते म्हणजे विकी धुंडा याचं.
बघा पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या. विकेश खरपडे यांनी 3 धावा खर्च केला. संतोष वल्वी यांनी 3 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर विकी धिंडा याने तब्बल 21 धावा खर्च केलेल्या आहेत. भरपूर महागडे षटक इथे हाताळला गेलाय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज उत्तम धिंडा. उत्तम धिंडा होतोय. स्ट्राईक वरती पाहतो आपण सूरज आला, ज्याने पहिल्या षटकामध्ये थोडासा स्ट्रगल केला होता, ज्याने 7 चेंडूमध्ये फक्त 3च धावा बनवल्यात आणि सूरज तो स्ट्राईक वरती. अभय पहिला चेंडू उत्तम धिंडा आणि वेगाने हाताळलाय. वेगवान चेंडू आणि आपण पाहतो आमचे साथी समालोचक गुरुनाथ तांडेल यांचं देखील आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताळला गेलाय. वाईट चेंडूची नोंद झालाय. एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती आपण पाहतोय लागली जाते. धावफलक 28 धावसंख्येवरती 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. उत्तम कामगिरी करतोय. मात्र एक एक्स्ट्रा चेंडू देखील त्याने हाताळला. बघा चेंडू हवेमध्ये आहे. विकी आहे तिकडे. विकी धिंडा चूक होत नाहीये. पकडला गेला. झेल संपलाय. सूरज खोपरकडाचा खेळ. बघा शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतो उत्तम. नवाने बॅटर आशुतोष होतोय. आशुतोष गोवारी. उत्तम आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातो आशुतोष साठी. बघा पुन्हा एकदा मिस्टामिंग झाला. चेंडू हवेमध्ये आहे आणि विकेश खरबडे आला होता तिकडे आणि विकेश करणं देखील चूक झालाय. ही चूक किती महागात पडेल येणारे चेंडू नक्कीच सांगून जातील. कारण ज्या फलंदाजाने 2 मोठे फटके खेळलेत तो फलंदाज अभय आता स्ट्राईक वर आलेला आहे. बघा खूप चांगले चेंडू आणि खूप चांगले यष्टिरक्षण देखील झालंय. संतोष वल्वीकडनं अगदी यष्ट्यांच्या बाजूने एकदम खेटून उभा. वेगवान चेंडू होता. चांगल्या प्रकारे चेंडू त्याने फेल केला आणि यष्ट्यांवरती लावला. मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावफलक 29 धावा या धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळलाय. मंगेश वल्वी आला होता तिकडे. खराब फिल्डिंग झाली आणि तोपर्यंत 2 धावा ह्या पडून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने 31 धावसंख्येवरती 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती खूप चांगला प्रहार इथे पाहायला मिळतोय. 6 धावा कमावला त्या चेंडूवरती. हा प्रकार आणि हा प्रकारचा पुरेपूर फायदा उचलला. षटक पूल झाला आणि आपण मध्ये एक षटकार देखील आला. 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 37 38 38 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलं आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावा ह्या पूर्ण करायच्या असतील ओमसागर ब्राह्मणगाव या टीमला. बघा पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये आल्यात 10 धावा.
चला बॅट्समन लगेच पाठवून द्या. तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. अजय वसावला आणि संतोष वळवी हे दोन फलंदाज. स्ट्राईक वरती संतोष तर नॉन स्ट्राईक एंड वरती अजय. तर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज. पहिला चेंडू ते सोडून दिलाय संतोष वल्वी आणि कारण हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताला गेला. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने सुरुवात झालेली आहे. मध्ये पण फलंदाज पास झालेला आहे. संतोष वल्वी 0चा चष्मा घालून माघारी परततोय. फलंदाज बाद. विकेट डाऊन झालेला आहे. पहिला गडी बाद झालाय. बघा ज्या प्रकारे सुरुवात केली होती विकेशने वाईट चेंडूने सुरुवात केली होती. त्यानंतर डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल आणि त्यानंतर आपण पाहतो सूरज याने देखील त्याच प्रकारे सुरुवात केलेली वाईट बॉल आणि त्यानंतर विकेट. नवीन बॅट्समन बबलू होतोय. बबलू वळवी. बबलू वल्वी असं प्रमोशन केलंय 3ऱ्या क्रमांकावरती. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला कोणकडे स्क्वेअर लाईक मध्ये संधी होती तिकडे क्षेत्ररक्षकाकडे. बघा थोडासा मिसफील्ड होताना दिसतोय. त्याचा फायदा इथे उचलला जातोय. बघा हलकीशी चूक झाली. थोडासा मिस्टेक झाला आणि त्याचा फायदा उचलला बबलू आणि अजय वसावला. आणि हे दोन फलंदाज आपण बघितले ना तर रनिंग बिटवीन मध्ये आपण माहीर आहेत. 2 धावा लगेच वेगाने पूर्ण झाल्या. धावफलक 3 या धावसंख्येवरती. बघा आडव्या बॅटने खूप चांगला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि बघा दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ आहे आणि आपण पाहतो 3 क्षेत्ररक्षक हे डीप मध्ये आहेत. 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला तर 1 क्षेत्ररक्षक आपण पाहतो ऑफ साईडला हा तैनात केला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये 1 लॉंग ऑन आहे. त्यानंतर एक मिड विकेट. अशा प्रकारे 3 क्षेत्ररक्षक हे तैनात केले गेलेत डीप मध्ये.
षटकातील हा तिसरा चेंडू आपण पाहतोय, निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. धावफलक 5 धावा. 38 धावांचा पाठलाग करत असताना जिंकण्यासाठी 38 धावा बनवायच्या आहेत आणि 5 धावा या धावफलकावर आलेल्या आहेत. पुढे ससावून करण्याचा प्रयत्न बबलू वळवी असा बॅट अँड बॉलला संपर्क झालेला नाही आहे. चेंडू तो निर्धाव. अजूनही आपण पाहतो या जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे, कारण 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 धावा या धावफलकावरती लागल्यात. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात आलेत. बघा खूप चांगला प्रहार इथे केलाय, कनेक्शन प्रॉपर झालंय. या चेंडूवरती मिळतील 6 धावा. बघा हा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि बबलू वल्वी याने चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. षटकार ठोकला. या षटकाराने धावफलक थोडासा वेग पकडताना दिसतोय, तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. मला वाटतं या षटकातील शेवटचा एक चेंडू धावी बाकी असेल. षटकाची समाप्ती झालेली आहे. थोडासा मिस्टेक झाला होता, तो मिस्टेक दुरुस्त केला गेलाय. संजय होते बघा, सूरज आणि संजय हे 2 बंधू सलामीला आले होते आणि सलामीचे षटक देखील हाताळण्यासाठी हे 2 बंधू आलेत. संतोष बादन माघारी परतलाय सलामीचा खेळाडू, तर बबलू आणि अजय वसावला हे 2 फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक वरती सध्या तरी अजय आहे. 11 धावा धावफलकावरती. इकडे आणखीन जिंकण्यासाठी 27 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 27 धावा. हाफ ट्रॅकर ओळखला होता अजय वसावला आणि मात्र शतरक्षकाला शोधलाय तिकडे. बघा शतरक्षक होता तिकडे, ह्या फटक्यासाठी शतरक्षक तैनात केला होता, त्याच्याकडनं झेल सुटलाय. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच नक्कीच तुम्ही हाराल मॅच. हे क्रिकेटचं सूत्र काही सोडवता आलेला नाहीये. तो शतरक्षक आपण पाहतो आशुतोष, आणि आशुतोष गोवारी याच्याकडून हा झेल सुटला आणि एक धाव झाली. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू, पुन्हा एकदा आशुतोष आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळतो. पुन्हा एकदा एक सिंगल धावफलक जाऊन पोचतोय, तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. आपण बघितलं तर हाफ ट्रॅगर भरपूर उंचीवरून हा चेंडू निघून गेला. पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. 1 फॉर देवाचा देखील इशारा आलाय, एक्स्ट्रा धाव देखील आलाय. आणि जी लाईफ लाईन होती बाउन्सर चेंडूची ती मात्र इथे सूरजकडे नसणार आहे, संजयकडे नसणार आहे. अखुटपणे चेंडू षडांबोल केला गेलाय. चेंडू तो डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण झाली. बघा बॅकअप साठी यष्टांच्या जवळ क्षेत्ररक्षक नव्हता. यष्टांच्या जवळ एखादा क्षेत्ररक्षक जर असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता आणि त्याचा फायदा उचललाय. जो क्षेत्ररक्षक नव्हता त्याचा फायदा उचलला अजय आणि बबलू याने 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. धावफलक जाऊन पोहोचतोय 16 धावसंख्येवरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या जातात. बघा हाफ ट्रॅकर होता, इथे फायदा काही उचलता आलेला नाहीये. अजय वसावला निर्धाव सांगता झालेल्या चेंडू टाकून झालेत 4. 16 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी इकडे आपण जर बघितलं तर 22 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावा.
बघा चेंडूला हुक केलाय आणि चेंडूला सरळ गॅप मध्ये देखील धावलाय अजय वसावलाने. बघा एक मुक्त फटके खेळण्याची संधी दिली होती. हाफ ट्रॅकर होता आणि बॅकफूट वर जाऊन चेंडूला खिलून गावला सरळ फाईल क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून गेला. 4 धावा आल्यात आणि या 4 धावांशी धावफलक 20 धावसंख्येवरती 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅक होता मात्र फायदा काही उचलता आलेला नाहीये. अजय वसावला याला चेंडू तो निर्धाव. या षटकामध्ये आपण पाहतो धावा आलेल्या त्या म्हणजे 9. पहिल्या षटकामध्ये आल्या 11, या षटकामध्ये 9. 20 धावा धावफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. अजूनही 9च्या सरासरीने धावा इथे बनवाव्या लागतील. पाहूया शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. जयेश वाघ येतोय तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. पहिला चेंडू आपण पाहतो टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू अभय आलाय. अभय याच्याकडून ही चूक झालेली आहे. बघा संधी होती झेलचीची मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच नक्कीच तुम्ही हरव मॅच. 2 धावा इथे पडून पूर्ण झाल्या. बघा बबलूला जीवनदान मिळालंय आणि बबलू घातक ठरू शकतो कारण बबलूच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार देखील आलाय. आपण पाहतो वेस्टर्नच्या मध्ये सापडला बबलू. वैली फिंगर अप फलंदाज बाद. ब्रेक थ्रू मिळून दिलाय. बघा खोलवर टप्प्याचा चेंडू होता ब्लॉक हॉल मध्ये. चेंडू हाताला आणि वेस्टर्नच्या मध्ये सापडला बबलू वल्वी. लगेच पंचाने फिंगर अप देखील केला. विकेट डाऊन झाली आणि नव्याने आपण पाहतो फलंदाज इथे इन होते विकेश खरबडे. विकेश होतोय. बॅटर स्ट्राईक वरती असेल. फुलटॉय चेंडू आहे मेजवानी. बघा विकेश खरपण्यासारख्या फलंदाजाला तुम्ही जर फुलटॉय चेंडू जर टाकाल तर तो चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर नक्कीच फेकून देईल. या सीझन मध्ये सध्याचा फॉर्म जर आपण बघितला तर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. या सीझन मध्ये आपण जर बघितलं तर 4 अर्धशतकीय खेळीमध्ये बनवलेत. आपण बेस्ट जर बघितला तर 62 धावा हा जर बेस्ट आहे आणि सर्वात जास्त आपण पाहतो वेगात 50 बनवण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती आहे. 11 चेंडूमध्ये 52 धावा
हा रेकॉर्ड त्याने बनवला होता शेलार मैदानावरती. आणि या सीझन मध्ये आपण पाहतो 450 त्याच्या नावावरती आहेत. आणि अशा फलंदाजाला फुलटॉस चेंडू म्हणजे मेजवानी असेल. बघा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. या प्रकारे तुम्ही चेंडू हाताळू शकत नाहीत विकेश खरपडे या फलंदाजाच्या समोर. कारण एक ताकदवर खेळाडू आहे, पॉवर हिटर आहे आणि त्याच्यासाठी हा प्रकारे चेंडू आपण पाहतो मेजवानी ठेवेल. आणि नक्कीच मेजवानी दोन्ही हाताने कबूल करतोय आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकतोय. धावफलक 34 धावसंख्येवरती. आता फक्त जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. बघा जितेंद्र तुमरा भरपूर खुश झालेत हे दोन मोठे फटके जाऊन. विकेश खरपडे यांचे मित्र आहेत आणि खास विकेश खरपडे यांची बॅटिंग बघण्यासाठी ते आलेत. मात्र या दरम्यान एक निर्धाव चेंडू होते. धावफलक 34 धावा या धावफलकावरती लागलेल्या. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. इकडे कमबॅक करायचं असेल तर विकेट घेणं फार महत्वाचं आहे. ऑन साईडला फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र नो चान्स फॉर द फिल्डर. विजयी चौकार येतो या विकेश खरपडे या फलंदाजा बॅटमधून. हाय लक नित्यसाई लोहानगर. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच ओम सागर ब्राह्मणगाव टीम. चला विकेट झाल्याचं विकेश ठरतो या सामन्याचा सामनावीर. बॉलिंग करत असताना फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या आणि या बॅटिंग करत असताना 16 धावा त्याने बनवल्यात.